नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता बघा, मी तुम्हाला जे काही पिकासाठी लागणारी मुख्य जी अन्नद्रव्ये आहेत त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये आहेत सूक्ष्म आणि दुय्यम. तर त्याबद्दल माहिती सांगणार आहे. आता पीक म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचे जे अन्नद्रव्ये ते फार महत्त्वाचे असतात पिकाच्या वाढीसाठी देणं गरजेचं असते. तर आता बघा, सुरुवातीच्या म्हणजे काही मागचा जो भाग आहे काळ आहे, तर त्या काळामध्ये जे आपण जमिनीला शेणखत घालत होतो तर त्यामधून भरपूर प्रमाणात अन्नद्रव्ये भेटायची. पण आता झाले काय की वरचीवर जे शेणखत हे कमी झाले, त्याच्यामुळे आपल्याला अन्नद्रव्ये म्हणजे खतामार्फत देणं गरजेचं असते. तर आता सगळ्यात अगोदर जे मुख्य अन्नद्रव्ये त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. तर नत्र, युरिया, जे आपण युरिया देत असतो, या युरियामध्ये नत्राचं 46% प्रमाण असते आणि हे आपण पिकाला युरियामधून देत असतो. त्याच्यानंतर स्फुरद, तर स्फुरद हे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि रोगाला बळकट म्हणजे पिकाला बळकट बनवित असते. तर ते आपण जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे तर त्याच्यामार्फत देत असतो. त्याच्यानंतर पालाश म्हणजे पोटॅश, ज्याच्यामध्ये जे की MOP जे असते तर त्याच्यामध्ये जवळपास 60% पोटॅशचं प्रमाण असते. आणि पोटॅशचे कार्य म्हणजे सुरुवातीचा जो काळ असतो तो जास्त करून गरज लागत नाही, पण जसे जसे फळ म्हणजे मोठं होईल तसं या पोटॅशची आवश्यकता असते. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला समजा सोयाबीन आहे, तूर आहे, हळद म्हणजे फळबाग आहे, तर याच्यासाठी आपण याचा पोटॅशचा वापर करत असतो. आता त्याच्यानंतर जे दुय्यम अन्नद्रव्ये आहेत, तर दुय्यम अन्नद्रव्यामध्ये बघा आता कॅल्शियम आहे. तर कॅल्शियम जसं शरीरात आपल्या कॅल्शियम कमी झाले की कसं शरीर हे थकल्यावानी किंवा एक म्हणजे रोगग्रस्त वाटते, तर त्याचप्रमाणे पिकाचं पण तसंच असते. जर कॅल्शियम कमी झालं की जे पिकामध्ये काय होते, वाढ होत नाही आणि त्याच्यामुळं मग पीक कसं असं हे वाटते रोगीट. तर हे कॅल्शियमचं काम आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नीज. तर बघा आता मॅग्नीज हे पानातून अन्नद्रव्ये तयार करण्याचं काम करते, म्हणजेच हरितद्रव्ये तयार करत असते. आणि तसेच मॅग्नीजमुळे जे पानाला हिरवेपणा येत असतो, तर ते झालं मॅग्नीजचं काम. त्याच्यानंतर गंधक. आता गंधक हे गुणकारी असं समजा आपलं दुय्यम अन्नद्रव्य आहे आणि ते एक कीटकनाशक, त्याच्यानंतर बुरशीनाशक आणि भूसुधारक म्हणून याचा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर बघा आता हे झाले दुय्यम अन्नद्रव्ये. आणि त्याच्यानंतर म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये. आता सूक्ष्म अन्नद्रव्याचा विचार केला तर याच्यामध्ये बघा आपल्याला अत्यावश्यक म्हणजे ते काही जास्त प्रमाणात लागत नाहीत पिकाला, ते अति अल्प प्रमाणातच द्यावी लागतात. तर आता सगळ्यात अगोदर बघा आपल्याला जे वापरायचे त्यामध्ये झिंक आहे. आता हे झिंक हे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स जे असतात, तर त्या पिकामधील जे हार्मोन्स असते ते बॅलेन्स ठेवण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर दुसरं बोरान जे प्रतिजैविक असतात ते नियंत्रित ठेवण्याचे काम करते. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि जे काही हानिकारक बॅक्टेरिया असतात ते नष्ट करण्याचं काम करते आणि जे काही तुमचं फुलगळे फळगळे ते होऊ देत नाही. त्याच्यानंतर आयर्न. तर आयर्न बघा आता हरितद्रव्याची निर्मिती करते आणि हरितद्रव्याची निर्मिती करून जे प्रकाश संश्लेषण जी क्रिया असते ती वाढीत असते आणि त्यामुळे काय होते की तुमचं जे पीक आहे ते अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे तयार करते. त्याच्यानंतर एक मॅग्नीज. आता मॅग्नीज जे असते ना, हे जसं शरीरात अँटीबॉडीची जी निर्मिती करण्याचं काम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम हे मॅग्नीज करत असते. तसंच जे काही संजीवक प्रथिने ते तयार करण्याचं काम करत असते. आता राहिलं कॉपर. तर कॉपर हे फळावर जास्त काम करत असते. जसं की म्हणजे तुमचं जे फळ आहे, जसं आंबट जर फळ असलं तर ती आंबट रुची वाढविण्याचं काम करते, किंवा गोड असलं तर गोड, किंवा समजा तुरट असलं तर तुरट, हे कॉपर अशा प्रकारे काम करत असते. आणि तसंच चकाकी शायनिंग त्याच्यावर काम करते. आता त्याच्यानंतर हे बघा शेवटचं म्हणजे जे तुमचं हे असते, समजा काय म्हणतो आपलं जमिनीमधील कच्चं नायट्रोजन. जर त्या कच्च्या नायट्रोजनला पचून पोटॅशियम कॅल्शियम तयार करण्याचं काम करते आणि जमिनीमध्ये नत्र स्थिर करणारे जे रायझोबियम ॲझोटोबॅक्टर असतात
तर त्यांचं वाढविण्याचं काम करून नत्राचं प्रमाण मेंटेन करण्याचं काम करत असते. तर अशा प्रकारे जे सूक्ष्म अन्न आपलं एकूण जे मुख्य अन्नद्रव्य आहेत, दुय्यम आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, तर ह्यांची पिकाला म्हणजे जे काम आहे किंवा ते कशा प्रकारे हे करायचे असतात म्हणजे वापरायचे असतात याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. धन्यवाद.